जे एकट्यात विचार करतो ना अशा अंधारात, रोज गेल्या 6-7 वर्षापासून, तर म्हणलं बोलूच आज पोरांना. आज जे मामा हसतोय खेळतोय एक वेगळ्याच रोलमध्ये. मला अनेक लोक जुने म्हणले, हे काय लावलंय तुम्ही? तर मी म्हणलं, हे आझाद पक्षी 15-20 वर्ष ह्या गावात नव्हतो मी. राहायला इथंच होतो, पण एका सर्व्हिसला असल्यासारखं कुठेतरी ती जुगार असेल, ती जवानी असेल, ते स्वप्नांच्या मागं पळणं असेल. आणि आज 15-20 वर्षानंतर ते सगळे जीवाभावाचे लोक लय कमजोर होते. काय लोक रडत बसायचे आणि मला लय माया, लय माया तुझं चांगलं होईल. कारण लय लोकांना त्या काळात वडिलांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचा जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला. तीच सिस्टम मी घेतली. लोकांचे नावं नाही घेत. ही सगळी गडबड काय झाली माहिती आहे का? हे सगळं आजू न्यायाचा विषय आहे. तो कसा की ते लहान होते, ॲनिमल पिक्चर बघितला, तिथून म्हणलं आज काहीतरी बोलू मनातलं. ते लहानपणाचा वडील त्याला वेळ देत नाही आणि त्या दोघांची ट्युनिंग मी बघितली. भरपूर साम्य आहे आजूच्या. माझा आजू लय चांगलं आहे. तुम्ही सगळे गावातले लोक वैयक्तिक त्याला बोलता, पण वातावरण असलं भयानक झालेलं आहे ना, असलं भयानक वातावरण झालं आहे की मग योग्य वेळी ते सगळं माझ्यासमोरनं, माझ्या चेहऱ्यावरचा पडदा. लय जीवाभावाची लोक आजू न्यायाचं नाव पण काढत नव्हते. माझ्या लय जवळच्या लागल त्यांच्यासंगत राहून राहून मी त्यांच्या पोरांची नावं घेत होतो. आणि ते लोकांनी त्या 15-20 वर्षात माझ्या आजू न्यायाचं एकदा पण नाव नाही घेतलं. आणि माझ्या पायाखालची जमीन निघली आजूचा विषय असा व्हायला लागला. तर मी योग्य वेळी रिटर्न आलो आणि आजूला मी वेळ नाही दिला अजून आत्तापर्यंत. असं कोणतरी जेवण वाढते ना आजूला मला जेवण आत्तापर्यंत नाही मी खाल्लं. 10वीपर्यंत यायचा असा 7-7:30ला अंगठा घेऊन झोपायचा. 15-16 वर्षाच्या असल्यापासून इथं घटना तसल्या घडल्या, ते आजूनी काय डोक्यात घेतलं. आणि मग जेव्हा त्याचा ते दौर होता, तर सुपर बाप लगेच आला. ते येता येताना काय आलं माहिती का, जे 15-20 वर्षाची लोक पायाखाली जे होते ना, तडातड बंधनं तुटायला लागली. ते कमजोर होते ना, ते हसायला लागले, मी रडायला लागलो. आणि मी त्यांच्याकडे बघायला लागलो यार, की यांना बोललेलंच काही कळत नाही. रात्री 2:30 वाजता लई जवळच्या जीवाभावाची सगळी ताकद लावली होती ना, त्या माणसाला तर 7 वर्ष मी बार बघतोय की ती बॉडीच ती नाही, ते चेहराच ते नाही. कारण एखाद्याची गरज पडली किंवा आपण किती त्या माणसाची किंमत करतो, तो किती महत्त्वाचा आहे हे त्याच्या संगतच्या रोजच्या संवादात कळतं. 25-25, 50-50 फोन करायचो मी काही लोकांना, ते उचलत नसायचे. पैसे कधीच नाही मागितले. एका संघटनेचा व्यवहार झाला, पण तो व्यवहार असा होता की मी शंभर वेळा त्याची मदत केली ती. आणि त्याची जी काय मदत आहे ना, ती 10 ते 15 वेळा असेल.
कॅम्पॅरिझनला माझी मदत 9 वेळाच मोठी होती. कारण मी 15 वर्षापासून रोज मदत करत होतो. आणि मग ते विषय कापतो मी. खरं तर तिथूनच नवीन जन्म झाला विचारांचा. तर मी कुणाला एकाला फोकस नाही करत. सगळेच पात्र तसे होते. जग बदललं आणि तुम्ही लोक भेटले मला. 15-20 वर्ष गावाच्या बाहेर होतो, वेगळ्या स्वप्नाच्या मागून आलो गावात तर बघितलं, अरे बाबा इथं तर इंटरव्ह्यू एकदम ओपन आहे. मग काय करायला लागेल? मग तुला ऑफिस 15 वर्षाचं व्हायला लागेल. तर हा 15 वर्षाचं झालं. मग काय करायला लागेल? तू जो हाय तोच दाखव ना. तेच दाखवलं. तुझं घर जे आहे, तुझी संस्कृती जी आहे, तुझे वडील जे आहेत, तेच लोकांना दाखवलं. हे पत्र्याचं घर दाखवलं. लय लोकांनी लाड केला. माझ्या अजून ह्या 15 वर्षे ह्या बाजारात एकटे होते. मी सायलेंट, पोरं सायलेंट. लोकांना वाटलं की आमचा काही इतिहास नाही. आमचा लय मोठा इतिहास आहे. माझे वडील सगळ्यात पहिले इथं आले.